नमस्कार. छावा न्यूज धाराशिव जिल्हा प्रतिनिधी लोक शिंदे. आज आपल्यासोबत संजय मामा दुधगावकर आहेत. आपण आज त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. दीपावली सरून गेली, पण गोरगरीब शेतकऱ्यांच्या खात्यावर आणखी काही जमा झालं नाही, तर त्याच्या संदर्भात मामाची काय प्रतिक्रिया आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. काय सांगाल मामा? नमस्कार. आपण बघितलं की धाराशिव जिल्ह्यामध्ये मागच्या 32 वर्षामध्ये एवढा मोठा कधीच पाऊस पडला नव्हता. यावर्षी मात्र पावसानं हाहाकार माजून दिला आणि 1278 मिलीमीटर पाऊस आज आपल्या जिल्ह्यामध्ये पडला. या पावसामुळं शेतीचं होत्याची नव्हती झाली, शेती खरडून गेली, पाण्यानं वाहून गेली, शेतीचा मसनवाटा झाला. आज आपण हे सगळं बघित असताना आज शेतकरी उदासीन आहे. आज शेतकरी शासनाकडे डोळे लावून बघत आहे, परंतु प्रत्यक्षात काय केलं? शासनानं मोठ्या मोठ्या घोषणा केल्या. त्यामधली घोषणा अशी होती की 18,500 रुपये प्रति हेक्टरी शेतकऱ्याला देऊ म्हणलं शासन, दिवाळीच्या अगोदर देऊ म्हणलं. परंतु आता दिवाळी झाली तरी अजून शासनानं त्यातले पैसे दिले नाहीत. 18,500 पैकी फक्त 8,500ची हेक्टरी पुन्हा घोषणा केली आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्याला मात्र 6,000 6,500 रुपये मिळाले आणि तेही जिल्ह्यातल्या 20% लोकांना पैसे मिळाले. अजून 70 ते 80% लोकांना कुणालाही पैसे मिळाले नाही. शेतकरी आज राज्य शासन जे पालक आहेत शेतकऱ्याचे, या राज्याचे कर्तेकरवर्ती आहेत, त्यांच्याकडे बघत आहेत, परंतु त्यांचे दौरे चालू आहेत. प्रत्यक्षात मात्र अजून शेतकऱ्याच्या नावावर कुणाकडे पैसे आलेले नाहीत. ही मोठी खेदाची आणि खंताची बाब आहे. आपण बघितलं दुसरीकडं तर जे काही सोयाबीन या जिल्ह्यातलं प्रमुख पीक आहे, आज त्या पिकाचं पैकी जवळपास 92-93% पीक वाहून गेलंय. राहिलेलं 5-7% पीक आज शेतकऱ्यांनी कस्तरी चिखलामधून काढलंय. आज चिखलामधून काढलेलं पीक ज्यावेळेस बाजारामध्ये शेतकऱ्यांनी विकायला नेलं, त्यावेळेस व्यापाऱ्यांनी हे सोयाबीन 3200, 3300, 3500 रुपयानं क्विंटलनं घेतलंय. शासन कधी नाफेडकडून खरेदी करणार आहे हा शेतकऱ्याचा समोर खरा सवाल आहे. शासन एकीकडे शेतकऱ्याला अशा पडत्या काळात, अशा वाईट काळामध्ये मदत करायला पाहिजेत, परंतु शासनानं शेतकऱ्याची चेष्टा केली. अजूनही शासनाचं हमीभाव खरेदी केंद्र नाफेडकडून जे सोयाबीनची खरेदी केंद्र आहेत ती चालू झाली नाहीत. ती कधी करणार आहेत हा आमचा खरा शासनाला सवाल आहे. म्हणून आम्हाला असं वाटतं की शासन शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळत आहे. अगोदरच या पावसानं संपलेला शेतकरी, शेतमजूर ज्यांची पशुधनं संपलेली आहेत त्याला चारा नाही. आज या सगळ्या गोष्टी बघितल्या तर शासन शेतकऱ्याकडे बघायला उदासीन आहे. एवढं मात्र या प्रसंगी सामान्यातल्या सामान्य शेतकऱ्याला वाटतं ही मात्र खंत आणि खेदाची बाब आहे. शासन करते, शेतकऱ्याच्या शिवाय भाषा करत नाही, परंतु शेतकऱ्याच्या पदरात मात्र बिलकुल काही पडत नाही. हे या निमित्तानं सिद्ध झालेलं आहे. एकूण मामाची आपण भूमिका ऐकली की जनता जनार्दन हे शेतकऱ्याच्या हिताचं शासनाने खरंच विचार करायला पाहिजे. आज ॲक्च्युली जनतेची सोयाबीन तर वाहून गेलं, पण शेताची मातीसुद्धा वाहून गेली. तर शासनाने शेतकऱ्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. छावा न्यूज धाराशिव.